फोन नाही, निरोप नाही, काही नाही. शाले का मंजिरीचा फोन बिन काय आला का नाही? नाही ना. ही मुलगी पण ना जाताना 10 वेळेला बजावून सांगितलं होतं की थोड्या थोड्या वेळाने फोन करत जा म्हणून. अजून पोहोचल्याचा सुद्धा फोन नाही यायचा. माझ्या मनात निस्ती कालवा कलव चालली आहे बघ. अजून बी पोरीचा पत्त्या नाही. तिघं बी घराबाहेर गेल्या ती, पण तिघांचा बी पत्त्या नाही. मला वाटतं मी स्वतःच जाते, प्रियाच्या गावी जाऊन बघते. अगं पण तू एकटी कशी जाशील? सासूबाई ड्रायव्हर असेल ना माझ्या बरोबर. सत्या, अरे काय हे? गेल्यापासून काही फोन नाही, काय नाही. इथं माणसांच्या जीवाला किती घोर लागून राहतो. थोडा तरी विचार करायचा. आणि हे काय एकटाच आलायस तू? मंजिरी आणि प्रिया कुठे आहेत? काय प्रिया अजून आली नाही घरी? सत्या, अरे प्रिया तुझ्याच बरोबर गेली होती ना, मग ती एकटी कशी येईल? नाही, आणि तू आता मंजिरीचं काय म्हणलीस? मंजिरी कुठे? कुठे म्हणजे? आणि हे तू आम्हालाच काय विचारतोस? अरे तूच निरोप पाठवला होतास ना, मेसेज केला होतास ना की लवकरात लवकर 1,00,000 रुपये घेऊन ये म्हणून. म्हणून गेली आहे ती, आणि तू सांगितलेल्या पत्त्यावरच गेली आहे. आई काय बोलतेस तू? मी मंजिरीला मेसेज केला? अगं मी मंजिरीला मेसेज का करेन? अरे मी माझ्या डोळ्यांनी वाचलाय तो मेसेज. आणि तू मेसेज का केलास? तू फोन करायचा ना. अरे असं काय करतोस तू? घरातल्या सगळ्यांना विचार, सगळ्यांनी वाचलाय तो मेसेज. खरं तर मी तिला एकटीला पाठवायला तयारच नव्हते, पण आता तुझाच मेसेज आहे म्हटल्यानंतर माझाही नाईलाज झाला रे. नाही नाही थांब आई, काहीतरी गोंधळ आहे. हे बघ, मी मंजिरीला कुठलाही मेसेज केला नाही, मी तिला कुठेच बोलवलं नाही. अगं माझ्या फोन मध्ये चेक कर हवं तर. कुठे आहे मेसेज? हे सगळं काय चाललंय काय? आता सुंदरी बी आली नाही आणि मंजिरी, तिला तुमच्याकडे धाडलं आम्ही. तिचा बी काही पत्त्या नाही. आणि तू म्हणतोस मी मंजिरीला बोलिवलं नाही म्हणून. मग तिला बोलिवलं कुणी? मला माहिती. मला माहिती आहे कोणाचं काम आहे ते. ए दादा, माझी बायको कुठे आहे? अब बघा मुधोळकर, हिस्ट्री रिपीट्स. लास्ट टाइम फॉर मी, दिस टाइम फॉर यू. हे बघे, तुझी फालतू बडबड नकोय, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. मिळणार, उत्तर मिळणार. तांबडे बाबाला शरण जा, उत्तर मिळणार. त्यांची भक्ती करा, उत्तर मिळणार. तांबडे बाबाचा वास तिन्ही लोकात आहे. तांबडे बाबाकडे एक खिडकी योजना आहे, तिकडे अर्ज करा आणि हवी ती माहिती मिळवा. रामखोर, जीव घेईन मी तुझा. समय समाप्ति की घोषणा. एन्जॉय द डे विदाउट माइंड. हॅलो हॅलो. प्रियाने अजून फोन का बंद ठेवलाय?
नेत्रा, अगं फोन का लपवतेस? बोल. दादा होळकरला फोन केला होतास ना? नाही. मी तू असं का बोलतोय सतत माझ्याशी? नेत्रा, ह्या सगळ्यामध्ये तुझा काही हात नाही ना? नाही. मला काही फायदा नाहीये हे करून, त्यामुळे मी काही केलेलं नाहीये. हे बघ, मी तुला आत्ताच वेळ देतो. बऱ्या बोलाने सगळं माझ्या समोर कबूल कर, नाहीतर एकदा वेळ निघून गेल्यावर याचे परिणाम काय होतील हे माहितीये ना तुला? गौरांग, अरे मी प्रियाला फोन लावत होते. बघ, चेक कर हवं तर. झालं समाधान? प्रिया, पण तू तिला का फोन करत होतीस? तिचा काय संबंध? प्रिया पण गेलीये ना सत्यजित दादांबरोबर. मंजिरी वहिनींचा फोन लागत नाहीये म्हणून काळजी वाटली मला, म्हणून प्रियाला फोन करत होते. नाही लागत आहे फोन तिचा. काय चाललंय या घरात मला तर काही कळायला मार्गच नाही. मलाही कळत नाहीये काय चाललंय. मलाही काळजीच वाटते सगळ्यांची. मात्र सतत माझ्यावरती संशय घेत असतोस, नाहीतर टोमणे मारत असतोस मला. मला समजूनच घेत नाही कोणी या घरात. नेत्रा, सॉरी. हे घे. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. मला माहितीये. मी आधी सांगितलं होतं. माझ्याच नशिबाचा दोष आहे हा आजी. जिथे जाते तिथे शांतता म्हणून नसते. अगं रडू नका ग पोरी. रडून काही होणार आहे का? नाही आजी. दादा होळकर हे नाव माझ्या नशिबाशी कायमचं बांधलं गेलं. तो माणूस कसा आहे मी खूप चांगलं ओळखते त्यांना. त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना तर ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. हे बघ, सगळी परिस्थिती नीट होईल. तू नको काळजी करूस. तू फक्त शांत राहा. नाही आहे. मी या घरातनं निघून जाणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. पोरी, हे बघ, माझ्या लेकरानं सांगितलं तुला नवा काय बी होणार नाही म्हणून. मग रडतेस कशा पाई? शांत हो, शांत. सत्या, काय 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 कुठे चाललास तू? आई, काही हिशोब मांडत बसण्यात अर्थ नसतो. ते कायमचे संपवून टाकलेलेच बरे असतात. ए बाबा, तू रागाच्या भरात काही करू नको. नाही, रागाच्या भारत नाही. मी तेच करतोय जे करायला हवंय. आज एक तर दादा जिवंत राहील, नाही तर मी. अरे काय बोलतोस सत्या तू? हो, जर मंजिरीच्या केसालाही धक्का लागला ना तर उद्याचा सूर्योदय दादा होळकर बघणार नाही. सत्या, मंजिरी, काय झालं? मंजिरी, अगं कुठे होतीस तू? थांब, बस आधी. अगं पाणी घेऊन ये. बस बाळा, बस. मंजिरी, अगं तू होतीस कुठे? काय झालं? अगं सत्या काय विचारतोय? काय बोलशील का नाही? मंजिरी, काय झालंय?
बरं वाटत नाहीये का? त्रास होते का तुला? तू पाणी पी बाळा, पाणी. प्रिया 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 नदी प्रिया दादा 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 थांबा थांबा मी आलेच. प्रिया 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 थांब. प्रिया थांब. प्रिया 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 थांब. प्रिया मंजिरी प्रिया काय करतेस? सोड माझा हात. मंजिरी प्रिया प्रिया तिच्या आईने किती विश्वासाने जबाबदारी सोपवली होती माझ्या. काय होऊन बसलं सत्याचे. प्रिया शाले शाले तू आधी शांत हो बघू. मी बघून येतो. सत्या आई आई तू काळजी करू नकोस. प्रियाला काही होणार नाही. हं? मी तिला काही होऊ देणार नाही. जरा हिची काळजी घ्या. काय झालं? आणि आणि प्रिया कुठे आहे? तू जी जागा सांगितलीस तिथे मी जाऊन आलो. आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा चौकशी केली. हॉस्पिटल्सही धुंडाळली, पण कुठेच पत्ता नाही. कुठे ऍक्सिडेंटच्या केसची नोंद सुद्धा नाही. काय? अहो असं कसं होईल? मी स्वतः तिथे. मी पोलिसात कळवलंय. ते प्रियाचा शोध घेत आहेत. ते कळवतीलच आपल्याला फोन कर. पण मला एक कळत नाहीये. तुम्ही दोघेही बरोबर होतात ना? तुम्ही सोबत होतात तिच्या. मग ती एकटीच त्या रस्त्यावर ती तिथे कशी पोहोचली? तुम्ही कुठे होतात? मला सांगा ना. मी आणि प्रिया हा बोला इन्स्पेक्टर साहेब. बर हो हो मी स्वतः येतो. हो. काय झालं? सापडली प्रिया?
त्यांनी बोलवलंय मला पोलीस स्टेशनवर. मी जाऊन येतो. काय झालंय? नाही झालं काहीच नाहीये. त्यांनी बोलवलंय जरा. काय झालंय तुम्ही मला सांगणार नाही आहेत का? हे बघा, तुम्ही माझ्यापासून लपवलं ना तर माझ्या मनावर खूप ताण येतो. प्लीज सांगून टाका. पोलिसांना एक डेड बॉडी सापडली. ओळख पटवून घेण्यासाठी जावं लागेल. असं नाही, असं मंजिरी असं नाहीच आहे. हे बघ, असं नाहीये, पण मला जावं तर लागेल ना. नाही, जायची काही एक गरज नाहीये. आपल्याला माहितीये ती आपली प्रिया नाहीच आहे, तर मग हे सिद्ध करण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी की ही आमची प्रिया नाहीये, मला जावं लागेल ना मंजिरी. नाही. रडू नकोस प्लीज. ऐक माझं, ऐक. हे बघ, ती प्रिया नाहीये. हं? मी तिथे गेलो की लगेच फोन करून सांगतोस तुला. आणि आता तू घरात कोणाला काहीही बोलू नकोस. हं? आलो. पंचाव, असं काय करताय? शांत व्हावं. कुठं असेल माझी प्रिया? तिथं काय मी तपासलं? अहो, सत्यजित गेलाय ना तिला शोधायला. तो घेऊन येईल तिला. तुम्ही नका काळजी करू. तिने कधी कोणाचं वाईट केलंय का? तिचं कसं वाईट होईल? हं? बघा, तुम्ही अशी रोजच्या सारखी येईल घरामध्ये आणि म्हणेल की माझ्यासाठी तुम्ही कशाला टेन्शन घेतलं. माझ्या प्रियानं कोणाचंच वाईट केलं हे खरं आहे. पण आपल्या घरात काही लोक आहेत ना, सगळ्यांच्या वाईटावर टपलेली आहेत. पंच, सावरा बरं स्वतःला. या आवलाशिनी पोरीला विचारा, हे काय करत होती तिथं? तिथं का नाही अडवलं प्रियाला? मी तर म्हणते हेच जबाबदार आहे प्रियाच्या जाण्याला. आत्या, आई मी शपथ घेऊन सांगते, मी तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, तिला अडवण्याचा पण खूप प्रयत्न केला, पण कशाचा काहीच उपयोग नाही झाला. तुझी करणी काय माहित नाही हो आम्हाला? आत्या, मी खरंच सांगते, मी काहीच नाही केलंय हो. तू आणि खरं बोलणार? अगं, इतके दिस फक्त खोटं बोलत आली, ते काय पुरं नाही? अगं, काय घोडं मारलं होतं प्रियानं माझ्या? वंच, अहो वंच, मी काय सांगते तुम्हाला. प्रिया येईल, तिला काहीही झालेलं नाहीये. सत्यजित घेऊन येईल बघा तिला. अगं पण बहिणी, ही अशी किती दिस खेळ करणार आहे इथं? सांगते, तिला प्रिया या घरात नकोच होती, म्हणून तिला प्रिया. आत्या, आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुम्हाला किती दुःख झालंय प्रिया घरात गेल्याचं, पण म्हणून तुम्ही मंजिरी वहिनींना का दोष देताय? त्यांच्याकडे का बोट दाखवताय? ए भवाने, मध्ये बोलायचं काम नाही, आधीच सांगते. आत्या, एक मिनिट शांतपणे विचार कर. प्रिया सत्यजित दादांबरोबर बाहेर गेली होती की नाही? मग सत्यजित दादांवर जबाबदारी आहे ना प्रियाची. त्यांना विचारा आणि काय तो सोक्ष मोक्ष लावा ना. मंजिरी वहिनींची काय चूक आहे? त्यांचा काय दोष आहे या सगळ्यात? बोला, सगळेजण मलाच बोला. काय गारुड केलं या पोरीनं देवात ठाऊक. बाकीच्या बोलण्याला काही किंमतच नाही. माझी प्रिया लवकर ये ना ग. तुझ्या विना मी एकटीच आहे प्रिया.